आपलं स्वागत आहे. आशा आहे की तुम्ही चांगलं करत आहात. मी आहे वृषाली. दुसऱ्या सत्रात आपण चीन प्रजासत्ताकची स्थापना, शिक्षण आणि जमीन सुधारणांच्या सार्वत्रिकरणाने भविष्यातील घडामोडींसाठी चीनचा पाया कसा बदलला हे पाहिलं. आज आपण पुढे चालू ठेवू आणि नायजेरिया नावाच्या एका आफ्रिकन देशाबद्दल जाणून घेऊ. नकाशावर नायजेरिया कुठे आहे ते शोधूया. हे आफ्रिकेच्या पश्चिम किनाऱ्यावर स्थित आहे. आपण वसाहतवादाखाली असलेल्या आणि वसाहतवादी शासन आणि युरोपियन शक्तींच्या वर्चस्वाविरुद्ध लढलेल्या देशांबद्दल शिकत होतो. या सत्रात आपण चीन आणि आशियाई देशांबद्दल आधीच शिकलो आहोत. 10वीच्या सामाजिक अभ्यासाच्या वसाहतीत राष्ट्रीय मुक्ती चळवळ या विषयातून आपण आफ्रिकन देश नायजेरियाबद्दल जाणून घेणार आहोत. परिणाम. शिकण्याचे परिणाम. नायजेरिया वसाहतवाद्यांविरुद्ध एकता निर्माण करणं. औपनिवेशिक राजवटीत त्या दिवसात नायजेरियन लोकांसमोरील आव्हानं समजून घ्या. पॅन आफ्रिकन चळवळ ही नायजेरियन लिबरेशन चळवळीची प्रमुख संकल्पना आहे. स्वातंत्र्य आणि कमकुवत लोकशाही. मुख्य शब्द. जमीनदारी. ज्या प्रणालीद्वारे खासगी मालकीची जमीन भाडेकरूंना ठराविक रकमेसाठी भाड्याने दिली जाते. जबरी मजूर. लोकांचा एक समूह ज्यांना पैसे नसताना खूप कष्ट करायला लावले जातात. सर्व आफ्रिकन राष्ट्रांच्या राजकीय संघटनासाठी पॅन आफ्रिकनवाद चळवळ. रासायनिक शस्त्र. विषारी रसायनं शस्त्र म्हणून वापरली जातात. संकल्पना नकाशा पहा. नायजेरियाची सध्याची राजधानी अबुजा आहे, जी पेट्रोलियम, कोको आणि पाम तेलासाठी प्रसिद्ध आहे. ब्रिटिश वसाहतवाद आणि राष्ट्रनिर्मिती. राष्ट्राची कल्पना आफ्रिकेतील देशांसाठी नवीन होती. राष्ट्र राज्य म्हणजे एक मोठा, राजकीयदृष्ट्या सार्वभौम देश किंवा प्रशासकीय प्रदेश. आफ्रिकेतील लोक त्यांच्या आदिवासी ओळखीतून एकत्र आले. आज आपण ज्या देशाला नायजेरियन म्हणून ओळखतो तो खरं तर ब्रिटिशांनी नायजेरियन नदी प्रणालीच्या आजूबाजूच्या वेगवेगळ्या प्रदेशांना एकत्र आणून निर्माण केलेला होता, जिथे विविध आदिवासी गटांचे लोक राहत होते. चला, नायजेरियातील प्रमुख जमाती पाहू. उत्तर नायजेरियामध्ये हौसा फुलानी लोकांचं वर्चस्व आहे. जे प्रामुख्यानं मुस्लिम आहेत. आणि दक्षिण भाग 2 भागात विभागला गेला आहे. दक्षिण पूर्व भाग आणि दक्षिण पश्चिम भाग. नायजेरियाच्या दक्षिण पूर्व भागात इग्बो जमातींचे वर्चस्व आहे, तर दक्षिण पश्चिम भागात योरुबा जमातींचं वर्चस्व आहे. दक्षिण भागातील लोक बहुतेक ख्रिस्ती आहेत. परंतु एक सामान्य लोकशाही राजकीय व्यवस्था तयार होण्यापूर्वी
आधुनिक नायजेरियाला या 3 प्रदेशातील अनेक संघर्षांचा सामना करावा लागला. आज देखील नायजेरियामध्ये वसाहतवादाचा वारसा चालू आहे, कारण त्याच्या नैसर्गिक संसाधनांवर, विशेषतः पेट्रोलियमवर युरोपियन नियंत्रण आहे. कच्चा माल मिळवण्यासाठी युरोपीय देशांनी वसाहती केल्या. नायजर डेल्टा नदीचा प्रदेश हा आफ्रिकेतील दाट लोकवस्तीचा प्रदेश होता. या प्रदेशाला विविध प्रकारच्या वसाहतवादाचा फटका बसला आहे. 16व्या शतकापासून ते अमेरिकेसाठी गुलामांचं प्रमुख स्रोत होतं. आदिवासी शेतकऱ्यांना जंगलाच्या आतील भागात पकडून युरोपियन गुलाम व्यापाऱ्यांना विकले गेले. 19व्या शतकात हा व्यापार संपुष्टात आल्यानंतर या भागातील कृषी उत्पादनांच्या विशेषतः पाम तेल आणि कोको यांच्या व्यापारात वसाहतवादी शक्तींसाठी नवीन स्वारस्य निर्माण झालं. ब्रिटिशांनी 1861 मध्ये किनारी भागावर आपली सत्ता स्थापन केली. त्यांनी लागोसला पश्चिम आफ्रिकेतील प्रशासन, व्यापार आणि शिक्षणाचं केंद्र म्हणून विकसित केलं. लागोसमध्येही वसाहतवादाच्या विरोधात संघर्ष सुरू झाला. पॅन आफ्रिकनवाद आणि नायजेरियन राष्ट्रवाद येथे उदयास आला. पॅन आफ्रिकनवाद ही एक कल्पना आहे जी देश किंवा जमातीची पर्वा न करता सर्व आफ्रिकन लोकांच्या एकतेला प्रोत्साहन देते. या संदर्भात एक महत्त्वाची व्यक्ती म्हणजे क्वामे एनक्रुमाह, घानाचे स्वातंत्र्य सैनिक. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात आणि 20व्या शतकाच्या सुरुवातीला ब्रिटिश वसाहतवादी साम्राज्यात वंशवाद सामान्य झाला. दक्षिण आफ्रिकन लोकांना नागरी सेवेतून वगळण्यात आलं आणि आफ्रिकन उद्योजकांविरुद्ध भेदभाव केला गेला. त्याच वेळी सत्ताधारी देशातील अधिकाऱ्यांनी आदिवासी प्रमुखांना आणि उच्चभ्रूंना नियंत्रण दिलं आणि त्यांना बढती दिली. दक्षिण नायजेरियाला आधुनिक शिक्षण आणि प्रशासकीय आधुनिकीकरणात प्रवेश मिळाला, परंतु उत्तरेकडील पूर्व आधुनिक परंपरा चालू राहिल्या. त्यामुळे दोन्ही प्रदेशांमध्ये अनेक मतभेद निर्माण झाले. उत्तरेला आधुनिक सुशिक्षित सामाजिक वर्ग विकसित करता आला नाही. 1939 मध्ये ब्रिटिशांनी योरुबा आणि एल्गोबो प्रदेशांना पश्चिम आणि पूर्व नायजेरियामध्ये वेगळं केलं आणि 3 आदिवासी गटातील स्पर्धा आणि संघर्षाला प्रोत्साहन दिलं. त्यांनी देशात फूट आणि राज्य करा हे धोरण अवलंबलं. पाश्चिमात्य सुशिक्षित विचारवंतांच्या एका वर्गाने या धोरणाला प्रतिसाद दिला. त्यांनी एक सामान्य नायजेरियन राष्ट्राची कल्पना विकसित केली आणि ब्रिटिश राजवटीशी लढायला सुरुवात केली.
हर्बर्ट मॅकॉले यांनी 1923 मध्ये नायजेरियन नॅशनल डेमोक्रॅटिक पार्टी अर्थात NNDP या पहिल्या नायजेरियन राजकीय पक्षाची स्थापना केली. 1923, 1928 आणि 1933 या निवडणुकीत NNDPने सर्व जागा जिंकल्या. नायजेरियन युवा चळवळ 1936 मध्ये नायजेरियन युवा चळवळ NYM ची स्थापना ननामधी अझिकिवे यांनी केली. NYM ने सांस्कृतिक पार्श्वभूमीची पर्वा न करता सर्व नायजेरियन लोकांना आवाहन केलं. ते त्वरित एका शक्तिशाली राजकीय चळवळीत वाढले. 1944 मध्ये मॅकॉले आणि NYMचे नेते अझिकिवे यांनी नॅशनल काउन्सिल ऑफ नायजेरिया आणि कॅमेरून म्हणजेच NCNC स्थापन करण्यास सहमती दर्शवली. एनझिकिवे प्रबळ नायजेरियन राष्ट्रवादी नेते बनले. त्यांनी पॅन आफ्रिकनवाद आणि पॅन नायजेरियन आधारित राष्ट्रवादी चळवळीलाही पाठिंबा दिला. नायजेरियन राष्ट्रवादाची लोकप्रियता आणि शक्ती दुसऱ्या महायुद्धानंतरच्या काळात वाढली, कारण नायजेरियन अर्थव्यवस्थेला कठीण काळात सामोरं जावं लागलं. नायजेरियन सैनिक आणि कामगार संघटनेचे नेते या चळवळीचा कणा होता. महायुद्धात ब्रिटिशांच्या बाजूने लढून हे सैनिक परतले होते. 1945 मध्ये कट्टर राष्ट्रवादी कामगार संघटनांनी राष्ट्रीय सर्वसाधारण संप आयोजित केला होता. नायजेरियन राष्ट्रवादींकडे ब्रिटिशांशी लढा देण्याचं आणि नायजेरियातील विविध आणि विवादित वांशिक गटांना एकत्र आणण्याचं दुहेरी कार्य होतं. दक्षिण नायजेरियात राष्ट्रीय चळवळ अधिक मजबूत होती, जी उत्तरेच्या तुलनेत अधिक विकसित होती. यामुळे दोन प्रदेशांमध्ये उत्तर दक्षिण फूट निर्माण झाली. दक्षिणेतही योरुबा आणि इगोस यांच्यात जातीय संघर्ष होता. एकोणीसशे 50च्या दशकापर्यंत या तिन्ही प्रदेशांमध्ये प्रादेशिक पक्षांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या स्वतःच्या वसाहतविरोधी चळवळी होत्या. उत्तरेकडील पुराणमतवादी नॉर्दर्न पीपल्स काँग्रेस, नॉर्दर्न काउन्सिल फॉर नायजेरिया आणि कॅमेरून कलाकारांमध्ये आणि ॲक्शन ग्रुप पश्चिमेकडे. स्वातंत्र्य आणि कमकुवत लोकशाही नायजेरियात राष्ट्रवादाची लाट आल्यानंतर ब्रिटिशांनी नायजेरियाच्या हाती सत्ता सोपवण्याचा निर्णय घेतला. त्यांनी एक जटिल संघीय प्रणाली बनवली, ज्यामध्ये नायजेरियातील 3 प्रमुख प्रदेश स्वायत्त बनले. 1 ऑक्टोबर 1963 रोजी नायजेरिया स्वतंत्र झाला. लवकरच नायजेरियामध्ये गृहयुद्ध सुरू झालं. लवकरच लष्करी राजवट सुरू झाली आणि उत्तरेकडील वर्चस्व मजबूत केलं. नागरी आणि लोकशाही सरकार आणण्यासाठी लोकांनी अनेक प्रयत्न केले, पण ते वारंवार अपयशी ठरले. लष्करी शासन आणि बहुराष्ट्रीय तेल कॉर्पोरेशन एकत्र आलं आणि नायजेरियामध्ये भ्रष्टाचार आणि मानवी हक्कांचं दडपशाही पसरवलं. लष्करी हुकुमशाहीच्या दीर्घ कालावधीनंतर
नायजेरियन लोकांनी 1919 मध्ये लोकशाही सरकार निवडलं. तेल, पर्यावरण आणि राजकारण. 1950च्या दशकात नायजर डेल्टामध्ये तेलाचा शोध लागला आणि लवकरच डच शेल कंपनीच्या नेतृत्वाखालील विविध बहुराष्ट्रीय कंपन्यांना तेल ड्रिलिंगचे अधिकार मिळाले. आज ते नायजेरियाचे सर्वात महत्त्वाचे नैसर्गिक संसाधन आहे. बहुतेक तेल विहिरी या कॉर्पोरेशनच्या मालकीच्या आहेत, ज्या नायजेरियन तेल काढतात आणि त्यांच्या नफ्यातील काही भाग लष्करी शासकांना देतात. मात्र सर्वसामान्यांना याचा फारच कमी फायदा होतो. तेल विहिरीतून तेल गळतीचा पर्यावरणावर मोठा परिणाम होतो. खारफुटीच्या जंगलाचा मोठा भाग नष्ट झाला आहे. याचं मुख्य कारण म्हणजे तेल मातीत साठवलं जातं आणि दरवर्षी पुन्हा सोडलं जातं. सुमारे 5 ते 10% नायजेरियन खारफुटीची परिसंस्था एकतर साफ करून किंवा नष्ट झाली आहे. तेल गळती भूजल आणि माती दूषित करून पिकं आणि ॲक्वा संस्कृती नष्ट करतात. पिण्याचं पाणी देखील वारंवार दूषित असतं आणि या पाण्याच्या अनेक स्थानिक संस्थांमध्ये तेलाची चमक दिसून येते. किनारी गळती किनारपट्टीचे वातावरण दूषित करतं आणि स्थानिक मत्स्य उत्पादनात घट होते. 1990च्या सुरुवातीच्या काळात विशेषतः नायजर डेल्टा प्रदेशात अशांतता वाढत होती. बऱ्याच लोकांनी पर्यावरणीय नुकसान भरपाईची आणि त्यांच्या जमिनीच्या तेल संसाधनांवर नियंत्रण ठेवण्याची मागणी केली. अशा प्रकारे नायजेरिया अजूनही एक राष्ट्र म्हणून एकत्र येण्यासाठी, एक स्थिर लोकशाही प्रणाली तयार करण्यासाठी आणि त्याच्या भौतिक संसाधनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण नायजेरियाबद्दल पाहिलं आहे. वसाहतवादी राजवटीत त्या दिवसात नायजेरियन लोकांवरील आव्हानं. पॅन आफ्रिकनवाद ही नायजेरियातील मुक्त चळवळीची प्रमुख संकल्पना होती.